जगदंबा माता की जय। नवरात्री व्रताचं महात्म्य श्रवण करणार आहोत। आई भगवतीची उपासना आपण अनेक जण करतो, आई भगवतीचं पूजन आपण अनेक जण करतो, इतर वेळा तर व्रत आपण करतो, पण सगळ्या व्रतांमध्ये आई भगवतीला आवडणारं, विशेषत्वानं आवडणारं व्रत म्हणजे नवरात्री व्रत। यामध्ये अगदी नवरात्री व्रताचं विस्तारपूर्वक वर्णन आपल्याला श्रवण करायचंय, तर ऐका। वर्षभरात शास्त्रानुसार वर्षभरात 4 नवरात्र येतात। आपण एक नवरात्र करतो व एका वर्षात 4 नवरात्र येतात। पहा बरं का, ते कोणते कोणते तर ऐका। पहिला नवरात्र आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी। चैत्र महिन्यातील हा जो नवरात्र आहे, हा नवरात्र विशेषत्वानं उत्तर भारतामध्ये साजरा केला जातो। उत्तर भारतामध्ये चैत्रीय नवरात्र साजरा करतात। त्यानंतर दुसरा नवरात्र आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी, हा दुसरा नवरात्र। हा पहा, या नवरात्रानंतर आपल्या अगदी ओळखीचं सांगायचं म्हणजे या नवरात्रानंतर आपली देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी येते। म्हणजे आषाढी एकादशीच्या अगोदर हा आषाढातला नवरात्र आहे। तिसरा नवरात्र सांगितला अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी, जो तुम्ही आम्ही साजरा करतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं साजरा केला जातो। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी। यानंतर पहा दसरा किंवा विजयादशमी ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशी या अश्विन नवरात्राच्या नंतर येते। आणि चौथा नवरात्र आहे माघ महिन्यातील नवरात्र, माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी, हा झाला चौथा नवरात्र। 4 नवरात्र सांगितले, यातील पहा मुख्य 2 नवरात्र आहेत, एक चैत्र महिन्यातील नवरात्र आणि दुसरा अश्विन महिन्यातील नवरात्र। चैत्रीय नवरात्र उत्तर भारतात साजरा केला जातो आणि अश्विन महिन्यातील नवरात्र तुम्ही आम्ही आपण महाराष्ट्रातले लोक भगवतीची आराधना करताना या नवरात्रात व्रत उपवास करतो। आणि पहा नवरात्रीमध्ये पूजनाचे विधी जो तो आपापल्या पद्धतीनं अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं पूजन केलं जातं। प्रत्येक ठिकाणचा विधी वेगवेगळा आहे। नवे तर वक्ता बदलला की पूजेचा विधी सुद्धा तुम्हाला वेगळा ऐकायला मिळेल। गावोगावची प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी आहे, पण मला सांगायचंय तुम्हाला, जो तो आपापल्या परंपरेनुसार आपापल्या पद्धतीनुसार वडीलधाऱ्यांचं पाहून एक प्रकारे विधी पूर्ण करत असतो किंवा पूजन करत असतो। तुम्ही पूजन कसंही करा, पहा बरं का, लक्ष देऊन ऐका, तुम्ही पूजन कसंही करा, पद्धत कोणतीही वापरा, तुम्ही पूजा कशी करताय किंवा त्या पूजेसाठी काय काय साहित्य वापरताय, याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही पूजा करताना किती अंतःकरणातून पूजा करताय, किती भावानं, किती समर्पणानं पूजा करताय। पूजा कशीही करा, पण अंतःकरणात निष्ठा हवी, भगवतीबद्दल भगवंताबद्दल विश्वास हवा, श्रद्धा हवी, तर ती पूजा सफल होत असते। नवरात्रीमध्ये आपण व्रत करतो, बरोबर ना माता वर्ग? 9 दिवस आम्ही व्रत करतो। व्रत करत असताना पहा बरं का, व्रत उपवास म्हणजे नेमकं काय, थोडक्यात ओघाओघात सांगून जाते। पहा, व्रत म्हणजे काय, उपवास म्हणजे काय। एक प्रकारे उपवासाच्या दिवशी आपण कमी अन्न ग्रहण करतो, त्या दिवशी आपण उपवासाचे पदार्थ खातो, हे आपल्या भाषेत उपवास झालं। पण खरा उपवास कोणता किंवा उपवास का केला जातो, तर उपवासाचं महत्त्व आहे की उपवासाच्या दिवशी कमी अन्न का खाल्लं जातं, तर पहा
कमी अन्न खाऊन भगवंताचं नामचिंतन घडावं. जर पोटभर आपण जेवण केलं तर एक प्रकारे साध्या सोप्या भाषेत सुस्ती येते म्हणा किंवा झोप लागते म्हणा, नामचिंतनामध्ये लक्ष लागत नाही असं म्हणलात तरी काही हरकत नाही. म्हणून अल्प आहार घ्यायचा आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. याही पुढे जाऊन सांगेल खरा उपवास कोणता. पहा, जर तुम्हाला अन्नाचा उपवास करणं शक्य नसेल नका करू, पण खरा उपवास कशाचा करा, तर उपवास वाईट विचारांचा करा, चुकीच्या वर्तनाचा उपवास करा. एखादं व्रत करायचंयच ना, तर ज्या ज्या चुका जे जे दोष आपल्यामध्ये आहेत एक प्रकारे त्या दोषांचा उपवास करा. चुकीचे एक प्रकारचे दोष आपल्यातून निघून गेले पाहिजेत म्हणून उपवास करा. एखादा व्यक्ती व्यसनी आहे ना, त्यानं व्यसनाचा उपवास करा. लक्षात येते ना मला काय म्हणायचंय ते. उपवासाचं महत्व पहा. आई जगदंबेला उपवास केलेला आवडतो, विशेषतः नवरात्री व्रत भगवतीला आवडतं. आता पहा, हे नवरात्री व्रत हे कसं करायचंय किंवा कोणत्या दिवशी उपवास करावा, अगदी मी तुम्हाला जे देवी भागवतामध्ये आलेलं आहे ते सांगते. पहा, देवी भागवत सांगतं की उपवास करत असताना 9 दिवस उपवास करायचा आहे. नवरात्रीचे 9 दिवस उपवास करावा. उपवास करत असताना संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि एका वेळेला तुम्ही जर अन्न ग्रहण केलं तर काही हरकत नाही. हे मी मनचं तुम्हाला काहीही सांगणार नाही. पहा, रात्री एक वेळा भोजन केलं तर हरकत नाही. उपवास करताना सुरुवातीलाच आई भगवतीला प्रार्थना करायची की आई, मी तुझा उपवास करत आहे, तुझं व्रत करत आहे. हे व्रत पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी तुझी. हे व्रत माझ्याकडून पूर्ण करून घे, असं साकडं आई भगवतीला घालायचंय. आणि 9 दिवसामध्ये होईल तेवढं देवीचं नामचिंतन आपल्या मुखातून झालं पाहिजे. आई भगवतीचं पूजन झालं पाहिजे. नव्हे आई भगवतीचा गोंधळ किंवा अजून जे काही देवीला आवडत आहे देवीला आवडणारा प्रकार झाला पाहिजे. यानंतर पहा, दुसरी महत्वाची गोष्ट देवी भागवतामध्ये सांगितली तर नवरात्रीमध्ये कुमारी पूजनाला महत्व आहे. नव्हे तर कुमारी पूजन हे आई भगवतीला आवडतं. एक प्रकारे कुमारी म्हणजे जणू काही त्या भगवतीचा अंश आहे. कुमारीमध्ये, छोट्या मुलीमध्ये जणू काही ती आई भगवती वास्तव्य करते. ही गोष्ट स्मरणात ठेवून कुमारीचं पूजन प्रत्येक घराघरामध्ये व्हावं, प्रत्येक महिलेकडून व्हावं. अगदी पहा, या ठिकाणी देवी भागवतामध्ये सांगितलंय की कुमारी पूजन कशा प्रकारे करावं. तर पहा, रोज नवरात्रीमध्ये जे 9 दिवस असतात प्रत्येक दिवशी एक कुमारिका बोलून तिचं पूजन करायचंय. मग पूजन करताना अगदी तिचं औक्षण वगैरे करावं. त्यानंतर वस्त्रालंकार तिला द्यावेत, तिला योग्य आवडीचं भोजन द्यावं असं वर्णन आलेलं आहे. आणि जर प्रत्येक दिवशी एक कुमारिका बोलवून हे सगळं करणं एखाद्याला शक्य होत नाही, मग अशा व्यक्तीनं काय करावं, तर नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये अष्टमीला, अष्टमी या तिथीला 9 कुमारिका एकत्रितपणे बोलवाव्यात. पहा बरं का, एकतर प्रत्येक दिवशी एका तिथीला एक कुमारिका पूजन व्हावं. आणि जर हे शक्य नसेल, प्रत्येकाला काही ना काही अडचण उद्भवते वेळेनुसार, पण इच्छा आहे, मग अष्टमीच्या दिवशी 9 कुमारिका एकत्रितपणे बोलवून त्यांचं पूजन करावं, त्यांना वस्त्रालंकार भोजन द्यावं. पहा, आणि कुमारी पूजनानं काय होतं याचं फळ सुद्धा सांगितलं. कुमारी पूजन जर आपल्याकडनं घडलं
तर या पूजनानं दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो. दुःखाचा नाश करण्याचं काम आई भगवती करते. पूजनावरती प्रसन्न होऊन दारिद्र्याचा नाश होतो. त्यानंतर पुढे सांगितलं शत्रुनाश होतो, आयुष्याची वृद्धी होते, शक्तीची बलाची वाढ होते. कारण ती आई भगवतीच एक प्रकारे शक्ती आहे, शक्ती स्वरूपा आहे. शक्तीची वाढ होते, धनधान्याची वृद्धी होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. अशा प्रकारे या कुमारिका पूजनाचं फळ सांगितलं. पहा, नवरात्रीला 9 दिवसामध्ये किंवा 9 तिथ्यांमध्ये जी अष्टमी तिथी आहे, या अष्टमीलाच कुमारिका पूजन अगदी विशेष का, तर त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. पूर्वी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी कोट्यावधी योगिनींसह ती भद्रकाली म्हणजेच ती आई भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली होती. आणि ती तिथी म्हणजे अष्टमी तिथी होती. म्हणून अष्टमी तिथीला फार महत्व आहे. आणि पहा, उपवास करत असताना असं सांगितलं की 9 दिवस उपवास करावा. पण एखाद्याला काही आजार असेल किंवा एखाद्याकडनं 9 दिवस उपवास होऊ शकत नाही, असे अनेक माणसं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. उपवास करणं शक्य नाही किंवा सहन होत नाही. मग अशांनी काय करावं? देवी भागवत सांगतं की 9 दिवस जर उपवास करणं शक्य नसेल तर सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 तिथींना उपवास केला पाहिजे. या 3 दिवस सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 तिथींना किंवा 3 दिवस तुम्ही जर उपवास केला तर नवरात्रीच्या पूर्ण व्रताचं पुण्य आपल्या पदरी पडतं. 9 दिवसाच्या उपवासाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आणि तसं तर मग आम्ही अगदी आपण म्हणतो ना, उठता बसता उपवास पहिल्या दिवशी धरायचा, मग लगेच उडी घ्यायची आणि शेवटच्या दिवशी उपवास धरायचा, असं करतोच आम्ही. पण या ठिकाणी देवी भागवतामध्ये जे वर्णन आलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत आहे. पहा, 9 दिवस उपवास करायला सांगितलं. आणि नवरात्रीच्या 9 दिवस उपवास केल्यानंतर काय फळ मिळते ते फळ पहा. तर नवरात्री व्रतामुळे धन धान्य याची प्राप्ती होते किंवा याची वृद्धी होते, सुखाची प्राप्ती होते, वंश वृद्धी होते, आयुष्याची प्राप्ती होते, आरोग्य प्राप्ती होते, स्वर्ग आणि मोक्ष यांची सुद्धा प्राप्ती सांगितली. हे सगळं करायचंय, पण विशेष काय? अंतकरणातला भाव, अंतकरणातली श्रद्धा पहा. आणि विशेषत्वानं सांगितलं, जे कोणी विद्यार्थी दशेत आहेत, पहा बरं का, एखादा विद्यार्थी असेल, विद्यार्थ्यानं तर विशेषत्वानं हे व्रत केलंच पाहिजे, नवरात्री व्रत केलंच पाहिजे, हा उपवास केलाच पाहिजे. असं का? तर पहा, विद्यार्थ्याला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त करून देण्याचं काम हे नवरात्री व्रत करत आहे. आणि यातलं काहीच मी तुम्हाला मनानं सांगत नाही. तुम्ही जर देवी भागवत पुराण वाचलं तर हे सगळं सविस्तर वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय ना, मला ज्ञान प्राप्त व्हावं किंवा मला सर्व गुण संपन्न बनायचंय, मला माझ्या विद्येमध्ये, माझ्या कलेमध्ये पारंगत व्हायचंय, त्या विद्यार्थ्यानं नवरात्री व्रत करावं. आणि कितीही पाप्यांमधला पापी असू द्या, पहा बरं का, कितीही मोठं पाप घडलेलं असू द्या, पाप्यातल्या पाप्याचाही उद्धार करण्याचं काम किंवा पापाचा नाश करण्याचं काम हे नवरात्री व्रत करत असतं. नवरात्री व्रताचं हे महिमान आम्ही श्रवण करतोय. पहा, हे जे नवरात्रीचे 9 दिवस आहेत, हे 9 दिवस एक प्रकारे प्रत्येक दिवशी ती आई भगवती तिचं एक वेगळं रूप सांगितलेलं आहे, तिचं एक वेगळं नाव सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या रूपात त्या ठिकाणी प्रगट होऊन ती आई भगवती तुमचं आमचं कल्याण करत असते.
त्या आई भगवतीचे ते 9 नाव किंवा 9 रूप त्यांचं सुंदर अशा श्लोकांमध्ये वर्णन आलेलं आहे. दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये हे सुंदर असे श्लोक वर्णित केलेले आहेत. हे श्लोक मी पुढे म्हणते, तुम्ही प्रत्येकानं पाठीमागे म्हणायचे. म्हणाल ना? हात जोडा बरं, मोठ्यानं आवाज आला पाहिजे. प्रथमं शैलपुत्री च. आवाज येत नाही म्हणायला काही हरकत? लाजताय का तुम्ही? मोठ्यानं म्हणा. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम् पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टकम् नवमं सिद्धिरात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः डक्यान्नेतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. असं हे वर्णन दुर्गा सप्तशतीमध्ये आलेलं आहे. पहा, ती आई भगवती 9 रूपामध्ये प्रगट होते आणि सगळ्यांचं हित करते. ही 9 रूप किंवा या 9 रूपाचं वर्णन आपण शेवटी झाकी रूपामध्ये पाहणार आहोत, म्हणून मी हे इथपर्यंत सांगून पुढे चालते. पहा, नवरात्री व्रत केल्यानंतर कुणाचं कल्याण झालंय हे सुद्धा ऐकायचंय आपल्याला. सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना हे सगळं काही वर्णन सांगतायत. नवरात्री व्रताचं महात्म्य सांगतायत. आणि मग 88,000 शौनकादी ऋषींनी प्रश्न करावा, तुम्ही नवरात्री व्रताचं महिमाने सांगितलं, पण हे व्रत करून कुणाचं हित झालं, कुणाचं कल्याण झालं ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि पहा, एक सुंदर अशी कथा देवी भागवतामध्ये आलेली आहे. नवरात्रीचं व्रत करून कुणाचं कल्याण झालं ऐकायचंय ना सर्वांना? बोला जगदंबा माता की. पहा, पूर्वी कोसल नावाचा एक देश आहे. पूर्वीचं उदाहरण दिलं. कोसल नावाचा एक देश, ज्या देशामध्ये एक वाणी राहायचा, एक वाण्याचा एक प्रकारे व्यक्ती राहायचा. वाणी होता पण धनाचा त्याच्याकडे अभाव होता. धन नव्हतं, गरिबी होती. त्याच्या कुटुंबाची अशी अवस्था, अगदी कुटुंब नेहमी दुःखी राहायचं. एक वेळ भोजन मिळायचं आणि एक वेळ उपवाशी पोटी राहावं लागायचं. घरामध्ये अगदी पत्नी, मुलं, बाळ, आई वडील सगळेजण आहेत. मोठं कुटुंब आहे, पण त्यांच्यासाठी भोजनाची, अन्नपानाची व्यवस्थाच होत नाहीये. उदरनिर्वाह व्यवस्थित होत नाहीये. एक वेळ भोजन मिळतंय तर दुसऱ्या वेळेला उपवाशी पोटी झोपावं लागतंय. तरी सुद्धा तो वाणी अगदी शांत होता, समाधानी होता. अगदी सदाचारी असणारा तो गृहस्थ. आणि चांगल्या गुणांमुळे, पहा बरं का, चांगल्या गुणांमुळे त्याची सर्वत्र कीर्ती पसरलेली होती. तो शांत, सदाचारी, गुणवान, सद्वचनी असल्या कारणानं सुशील या नावानं त्याला सगळेजण ओळखायचे. सुशील हे नाव जणू काही समाजानं त्याला दिलं होतं. असा तो सुशील नावाचा तो वाणी एकदा पहा या दारिद्र्याला कंटाळला, दुःखाला कंटाळला. अरे आपण आपल्याकडे धन नाही, निर्धन आहोत. कंटाळला
आणि एका ब्राह्मणांकडे गेला. ब्राह्मणाकडे गेला आणि हात जोडले, ब्राह्मण देवता दया करा, मला काहीतरी मार्ग सांगा, धन कमावण्याचा काहीतरी मार्ग सांगा. मी अगदी दरिद्री आहे, निर्धन आहे, घरात मुलं बाळं आहेत, पत्नी आहे, आई वडील आहेत, यांचा उदरनिर्वाह होत नाही. आपलं दुःख मांडावं ब्राह्मण देवता समोर. ब्राह्मण देवता, असं काय करू मी जेणेकरून दारिद्र्याचा नाश होईल आणि धनाची वृद्धी होईल, सांगा काय करू. वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडावी आणि पुढे सांगावं, ब्राह्मण देवता एवढंच नाही तर माझी एक कन्या आहे, माझी एक मुलगी आहे जी उपवर झाली आहे, वयात आली आहे, तिचा विवाह लावून द्यायचा आहे, पण विवाह लावून देण्यासाठी सुद्धा धन माझ्याकडे शिल्लक नाहीये, मुलीचं लग्न सुद्धा लावण्यासाठी पैशाची व्यवस्था होत नाहीये, काय करू मी, मार्ग सांगा, उपाय सांगा. ब्राह्मण देवता त्या वाण्याच्या व्यक्तीला, त्या सुशील नावाच्या व्यक्तीला उपदेश करतात, अरे तू एक काम कर, ज्या शक्तीशिवाय प्रत्येकाचं जीवन अपूर्ण आहे, तुला धन पाहिजे, धन शक्ती एक प्रकारे म्हणून त्या आई भगवतीला ओळखलं जातं. प्रत्येक शक्ती तिच्यामध्ये सामावलेली आहे. त्या ब्राह्मण देवतांनी आई भगवतीचं महत्व त्या वाण्याला सांगायला सुरुवात केली आहे. त्यांनी सांगावं, रे तुला धनाची शक्ती पाहिजे तर तू त्या आई भगवतीची उपासना कर, ती शक्ती स्वरूपिणी आहे. अगदी पहा, त्यांनी सांगावं, अरे जर एखाद्याला डोळे असतील, डोळे आहेत, आणि जर डोळे असून त्या डोळ्यातली आई भगवतीनं तिची शक्ती, पाहण्याची शक्ती काढून घेतली, तर डोळे असून सुद्धा त्या व्यक्तीला आंधळ म्हणावं लागतं. एखाद्याला कान आहेत, पण त्या आई भगवतीनं जर कानांतली ऐकण्याची शक्ती काढून घेतली, तर कान असूनही त्या व्यक्तीला बहिरा म्हणावं लागतं, किंवा बहिरा व्यक्ती आपण त्याला म्हणतो. एखाद्याला हात आहेत, पाय आहेत, पण त्या हातापायातली शक्ती जर आई भगवतीनं काढून घेतली, तर हातपाय असून सुद्धा लुळ पांगळा आपण त्या व्यक्तीला म्हणतो ना. शक्तीचं महत्व सांगितलं आणि उपदेश केला. त्याच आदिशक्तीला आवडणारं व्रत, नवरात्री व्रत, हे व्रत तू कर आणि नवरात्रीमध्ये त्याच शक्तीची पूजा कर, त्याच आई भगवतीची पूजा कर. भगवतीची पूजा करायला सांगितली, तिला नैवेद्य अर्पण करायला सांगितलं, तिचं नामचिंतन करायला सांगितलं. जसं ब्राह्मण देवतांनी सांगितलंय, या वाण्यानं, या सुशील नावाच्या व्यक्तीनं अगदी प्रीतीपूर्वक, निष्ठेनं, भावभक्तीनं आई भगवतीची उपासना नवरात्रीमध्ये केली. आणि पहा, 9व्या वर्षी, फक्त 1 वर्ष नाही तर निरंतर सलग 9 वर्ष प्रत्येक नवरात्रीमध्ये आई भगवतीची उपासना केली आणि आई भगवतीचं नवरात्री व्रत केलं. सलग 9 वर्ष व्रत केलं आणि 9व्या वर्षी अष्टमी तिथीला मध्यरात्रीच्या वेळेला ती आई भगवती, ती देवी या वाण्याच्या स्वप्नामध्ये आली आणि त्या वाण्याला दर्शन दिलं नव्हे. तर त्या ठिकाणी त्या आई भगवतीनं दर्शन देऊन वाण्याला इच्छापूर्तीचा आशीर्वाद दिला, त्याच्या दारिद्र्याचा नाश केला. पहा बरं का, यातून सांगायचंय मला तुम्हाला, तो जो सुशील नावाचा वाणी होता, त्याचा उद्धार या भगवती मातेनं केला, जगदंबेनं केला. नवरात्री व्रत केलं म्हणून नवरात्रीच्या व्रताचा प्रभाव, व्रताचा परिणाम किती आहे. भगवतीची कृपा करून देणारं हे नवरात्री व्रत आहे. बरं, एवढंच नाही तर हे नवरात्री व्रत करून अजून कुणाचं हित झालंय. निश्चितच आई भगवती, गणपती बाप्पा आपल्या या सुंदर ज्ञानयज्ञावरती प्रसन्न आहेत, म्हणून ते सुद्धा या ठिकाणी अशा रूपामध्ये सहभागी होतात. पहा,
फक्त हा वाणीच नाही तर अजून कुणाचा उद्धार किंवा अजून कुणावरती कृपा या आई भगवतीनं केली आहे. नवरात्री व्रत अजून कोणी केलं तर ऐका. अगदी जगाचा नियंता परमपिता किंवा जगाचा मालक म्हणून आपण तुम्ही आम्ही ज्यांना ओळखतो, अनेक जण आराध्य म्हणून आपण ज्यांना पूजतो, असे भगवान विष्णूंचेच अवतार असणारे प्रभू रामचंद्र तुम्हा सर्वांना माहिती आहे. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा रावणाला मारण्यासाठी नवरात्री व्रत केलंय. नवरात्रीच्या 9 दिवस नवरात्रीमध्ये आई भगवतीचं अनुष्ठान म्हणलं. त्याची सुंदर अशी कथा आलेली आहे. तत्पूर्वी आपण एकदा सुंदर असं भजन करू आणि मग ही कथा श्रवण करूयात. जागो जगदंबे